बांधकाम विभागामध्ये जे वर्ग 4चे कर्मचारी रेग्युलरमध्ये काम करणारे कर्मचारी यांच्याकडून दुसरा आणि चौथा शनिवार या शासकीय सुट्टीच्या दिवशी काम करून घेण्यात आलेलं आहे। त्या संदर्भामध्ये आम्ही शासनाकडून मोबदला मागला होता यांच्या कामाचा, सुट्टीच्या दिवशी केलेल्या कामाचा मोबदला। तर त्यांनी मंजूर केला नव्हता, तर आम्ही न्यायालयातून हा मोबदला मंजूर करून आणलेला आहे। उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक 10/2/2021 रोजी या संदर्भात आमच्या बाजूने निर्णय देत शासनाला आदेशित केलेला आहे की सन 1981 ते सेवानिवृत्त कर्मचारी होईपर्यंतचे पैसे यांना द्या म्हणले। वर्षामध्ये 45 दिवस ग्राह्य धरलेत न्यायालयाने यांना 45 दिवसाच्या नियमाप्रमाणे, आणि त्याच्यात कालेलकर समितीचा आमचा एक नियम आहे की केलेल्या कामाचा दुप्पट दाम देणे, तर त्या नियमाप्रमाणे द्या म्हणून उच्च न्यायालयाचे आदेश आहेत। त्याच्यानंतर त्यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये अपील दाखल केली होती या संदर्भामध्ये पुनर्विचार व्हावा म्हणून। तर सर्वोच्च न्यायालयानं यांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आणि सांगितलं की उच्च न्यायालयानं जो निर्णय दिलेला आहे त्याची अंमलबजावणी करा शासनाला। तर शासनानं त्या संदर्भामध्ये GR सुद्धा काढलेले, आणि GR काढून संबंध महाराष्ट्रामध्ये हे पैसे वाटपाचं काम चालू आहे। आपल्या नांदेडला त्यांनी काय केलं होतं, 2020मध्ये 38,94,000 रुपये दिले होते या कर्मचाऱ्याला दुसरा आणि चौथ्या शनिवारचे परिगणना करून द्या। यांनी त्याची परिगणना न करताच पैसे काही लोकांना, मोजक्या लोकांना वाटप केले आणि 206 लोकांची यादी तयार केली। त्याच्यामध्ये 65 कर्मचाऱ्याला 1 रुपयासुद्धा यांनी दिलेला नाही, आणि 65 कर्मचाऱ्याच्या नावाची यादी मात्र यानं बनवलेली की आणि याला पैसे दिले। म्हणजे यांनी बनावट यादी तयार केली आणि ते पैसे स्वतःच हडप केले, आणि ते पैसे वाटप झालेले पैसे त्याचं आपल्याला शासनाला अहवाल सादर करावा लागतो, ऑडिट। यांनी 2020 आजपर्यंत ऑडिट दाखल केलेलं नाही। आता शासन आमच्या पैशाच्या संदर्भामध्ये विचारायला लागले की यांना आम्ही 38,94,000 रुपये दिले होते, यांनी त्याचा हिशोब दिला, पैसे खर्च झाले तर पैसे परत करावे लागतात। आता दुसऱ्या वर्षात त्याचा ऑडिट होत नाही। सगळ्यात यांनी मोठी चूक काय केली, हे सगळे कर्मचारी सब डिव्हिजनचे आहेत, उपविभागाचे। यांनी विभागीय कार्यालयाच्या मार्फतच हे पैसे वाटप केले, जे की त्यांना अधिकार नाही। आता उपविभागाकडून ऑडिट होत नाही, कारण उपविभागवाले म्हणाले तुम्ही आम्हाला पैसे दिले नाहीत, आम्ही तुम्हाला कशात अहवाल सादर करायचा, आणि कार्यकारी अभियंता एज्युकेटिव्ह विभागाला ते अधिकार नाही यांचे हे ऑडिट करायचे। या दोन भानगडीमध्ये हे लोक अडकून बसलेत, आणि आम्हाला त्याच्यामुळं त्रास व्हायला या लोकांना। आमचे पैसे मंजूर झालेले पैसे देऊ शकणार झाले शासन यांच्या चुकीमुळे। मागणी मांडण्याकरिता तुमचा अनुभव? आमची मागणी मंजूर झालेली आहे, फक्त आमचे पैसे मिळणं बाकी आहेत। पैसे यांनी दिले पाहिजे, हेच यांच्या काय बापाच्या घरचे देणं झाले, यांच्या काय शेतातला आम्ही मागणं झालो दुऱ्यावरचं, की दुरा सरको तुझा पलीकडून तू आम्हाला जरासं दे म्हणणं झालो। आमचे पैसे हे अधिकाराचे पैसे आहेत, परिश्रमाचे पैसे आहेत, कष्टाचे पैसे आहेत। हे पैसे यांनी काय यांच्या बापाला तर द्यावं लागतील, ते पैसे पैसे देणारच, परंतु त्रास व्हायला आम्हाला याच्याबद्दल आम्ही हे चालू आहे त्रास दिल्याबद्दल। आणि आम्ही सरळ म्हणालो की ज्याने हे पैसे खाल्लेत, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई करा। आम्ही तशी कंप्लेंट केलेली आहे पोलीस स्टेशनला की यांच्यावर कारवाई करा म्हणून। शासन म्हणते ते आधीचे पैशाचं काय झालं ते सांगा, मग आम्ही हे पैसे देतो। आता आमचे 8 कोटी रुपये या 90च कर्मचाऱ्याचे पडून आहेत। तर असे नांदेड जिल्ह्यामध्ये कमीत कमी 5,000 कर्मचारी आहेत ज्याचे पैसे शासनाने द्यायचे। आता या 5,000 कर्मचाऱ्याचे पैसे शासनानं देण्याच्या संदर्भामध्ये आमचं हे आंदोलन चालू आहे। आता आंदोलन करत असताना आम्ही कायदेशीर करायलो, आमची मागणी जी आहे ती रास्त आहे, न्यायालयानं दिलेल्या आदेशाची मागणी आहे, आणि आम्ही हे आमचं मंजूर होऊन गेलेलं आहे, प्रस्ताव सगळा सादर झालेला आहे शासनाकडे पैसे द्या म्हणून, पण शासन पैसे देत नाही। आणि हे का देत नाही तर या 38 लाख रुपयाच्या कारणावरून देत नाही। यांनी त्या पैशाचा घोळ केला, फ्रॉड केला, पण आता हे त्या पैशाचा विषय मिटवू शकणार झाले, कारण ऑडिटचा नियम आहे। मागण्या हक्काच्या, मागण्या हक्काच्या, हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है।
हम सब एक है, हम सब एक है. अरे बघता काय, अरे बघता काय, अरे बघता काय, अरे बघता काय.